है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा। जो भी है, अपना जो कारवा हम लोगों ने स्टार्ट किया है नवोदय 2025 के एग्जाम के ओरिएंटेड, उसका कहीं ना कहीं मैथमेटिक्स, मराठी और रीजनिंग, इन तमाम तीनों के तीनों फैक्ट पे कहीं ना कहीं हम लोग बेहतरीन किस्म के एग्जाम्पल के साथ डील अभी कर रहे हैं, बराबर है? तो चलो, जो हमारा पेपर हुआ था लास्ट टाइम, उस पेपर के रीजनिंग के रिगार्डिंग जो भी सवालात आपको आए गए, पूछे गए थे, उसके रिगार्डिंग हम लोग चीजों पे डिस्कस करते। तो देखो बच्चा, शुरुआत करते हैं। शुरुआत करने से पहले बोलू? नहीं। अच्छा, चुप ही रहता फिर? अच्छा, हो गया फिर क्लास खत्म, टाटा बाय बाय। वाह यार, हद हो गई ये तो। चलो देखो बच्चा, स्टार्ट करने से बोलू, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। और बस एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नया बच्चा है, नए पेरेंट है, अगर सपोज देख रहे होंगे पहली दफा, तो चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। ओके, तो देखो पहला सवाल, कितना चिंदी भरे रे, ऑड मैन आउट वाला काम है। देखो ऑड मैन आउट वाला है ना, बहुत भारी भरकम है क्या? पहला सवाल बोलिया, ये है काल्या, ये है भूरिया, ये है भूरिया, ये है काल्या, ये काल्या काल्या और ये काल्या भूरिया। भाऊ, ब्लैक एंड व्हाइट का जमाना चल रहा है, चल रहा है, इधर भी इधर भी इधर भी, ये तो पूरा कालू है। पिक्चर ट्यूब उड़ गया उसका, मतलब आपका आंसर कलकत्ता। कोई डाउट? नेक्स्ट, अब देखो बच्चा, ट्रायंगल के अंदर ट्रायंगल के अंदर ट्रायंगल के अंदर ट्रायंगल, इसके डब्बे के अंदर डब्बा, डब्बे के अंदर डब्बा, अब्बा डब्बा जब्बा, समझ रहे हो? गोलू के अंदर गोलू, गोलू के अंदर गोलू, गोलू के अंदर गोलू। ओ माय गॉड, डब्बे के अंदर भलताज, कैंसल, मतलब ये आपका आंसर। क्लियर? उसके बाद ध्यान दे रहे भाऊ, कालू भुरु भुरु भुरु, कालू भुरु भुरु भुरु, कालू भुरु कालू भुरु, येच नाही हो सकता आंसर, मतलब येच आंसर, वो गटात बसत नाही तो, ठीक आहे? त्याच्यानंतर पाय अमर, AMR, ठीक आहे? त्याच्यानंतर मर, MAR, त्याच्यानंतर माई, आणि हा रमा, बड़ा आपका आंसर MAE है। क्यों? क्योंकि इसका R गायब है और साथ ही साथ ई डाल दिया बीच में, बराबर है? इसमें हर जगह पे AMR है, यहाँ पे भी MAR है, यहाँ पे भी RMA है, यहाँ पे R ही गायब है, इसलिए ये आपला पंक्तीत बसत नाही। समजला का जी? फुकटाचे 4 मार्क, 4 म्हणतो 4 प्रश्न, 4 पैकी 4 कोणाचे बरोबर? अच्छा ठीक, चला ठीक है, ठीक है। देखो नेक्स्ट, 5वां सवाल, ये कौन सा है रे भाऊ? समान आकृती, बिलकुल त्याच्यासारखे हुबेहूब दिसणारी आकृती। बघा, सगळ्यात पहिले बघा, आपण कॅन्सलेशन, एलिमिनेशन मेथडचा यूज करतो, माहिती आहे ना? तर बघ, एलिमिनेशन म्हणजे काटपीट करणे वाला, आपल्या गटात न बसणार आहे खास. हो, आता तेच तसंच, तुझी इच्छा. पाय, आता कधी कधी अंग्रेज घुसते माझ्या अंगात, का करू? पाय, तर पाय गा, हा डब्बा आहे, डब्बा आहे, डब्बा आहे, ओ माय गॉड, भलताच डब्बा, कॅन्सल, पहिल्या फुर्सत मध्ये कॅन्सल, ठीक आहे? त्याच्यानंतर प्लस प्लस, हो जी, आणि हा गोलूच्या अंदर क्रॉस काऊन आहे, कॅन्सल, ए पण. त्याच्यानंतर गोलू गोलू गोलू, इंटू इंटू, अरे इंटू नहीं है, कैंसल, मतलब आंसर तुम्हारा टांड्या सरप। कौन सा सरप? टांड्या सरप। उसके बाद 6 का देखो, ओ माय गॉड, एक नंबर दिखिस, कालू के अपोजिट में कालू, नो कालू, कैंसर, अपोजिट में कालू, अपोजिट में कालू, अपोजिट में कालू, ठीक है भाई। अब एक मिनट, एक मिनट, अब एक मिनट, यहाँ पे ऐसा है, यहाँ पे ऐसा है क्या? इधर तो नहीं दिख रहा है, कैंसर, इधर है भाई, अपोजिट में ये है, यहाँ पे एक लाइन गायब दिखिस, इसलिए ये आंसर नहीं है, ये बांड्या सरप इज योर आंसर। समझला? नेक्स्ट, टिडिंग डिंग, देखो देखो, मत पैकी देखो, 7th वाला देखते अभी, देखो, ओ माय गॉड, ये तो भयंकर दिखिस, अरे बापा, ये पूरा ऑक्टस दिस इज, देखो 7th का देखो रे भाई, इसमें बिंदिया है, इसमें भी बिंदिया है, बिंदिया है, ये बिंदिया को बीच से फलका दिया, कैंसर। उसके बाद ध्यान से देखिस, ये बिंदिया का डोक्साज गायब है यहां से, देखो, कैंसर।
उसके बाद ध्यान दे रहे ए और सी में आंसर हो सकता है। देखते हैं। मुझे एक बात बता, रुक रहे, मैं आंसर पूछ ही नहीं रहा आप लोगों को, हो गया ना अपना एक्सप्लेनेशन इसके पहले। फिर अब देखो, अब जब मैं पूछूंगा तभी बताओ, ठीक है। यहां पे एक लाइन दिख रही क्या आपको, फिर यहां पे ये दिख रहा है ना, इसका मतलब ये हो सकता है क्या? क्या देखो, मैं बोल रहा हूं कि खोजी कैसे बनना है, फौजी नहीं, खोजी, है ना। अपने को सर्च करना है भाई, सर्च पार्टी वाला काम करना है अपने को, कि कौन सा आंसर हो नहीं सकता, अपने आप आपको जो आंसर है वो मिल जाएगा। समझ रहे हो? तो आपका आंसर कौन था सरब? आगरा सरब। समझ रहा? चलो, तो 8वां देखो, ये देखो, बिंदिया 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 बिंदिया, सब ठिकाणी बिंदिया दिसले रे। अब देखो, प्लस प्लस नहीं है क्या आंसर? प्लस है, प्लस है, प्लस है, ठीक है। इसको शाश्वत बोलते ना, स्वास्तिक। अच्छा, स्वास्तिक है, स्वास्तिक है, स्वास्तिक है, स्वास्तिक है, स्वास्तिक है। अरे हाँ, ये स्वास्तिक टेढ़िया है। चलो, कैंसर। उसके बाद टकलिया टकली। अब देखो बचा कौन है? सी और डी ना, सी और डी। इसका स्वास्तिक मस्त टेढ़ा है, इसका सीधा है, ये भी टेढ़ा है, ये भी टेढ़ा है, ठीक है। अच्छा, इसमें और इसमें देखना है ना, सी और डी में। एक मिनट बड़ा, इसमें देखो अंदर में स्क्वायर है। ओ माय गॉड, काजू कतली इज देयर, कैंसल। चोक्या सरफ इज योर आंसर। समझ ला का? चलो नेक्स्ट देखो, देखा हा कोणता प्रकार आहे बाळांनो? आकृती पूर्ण करा। ओ माय गॉड, ओ माय गॉड, मेरे को एक बात बताओ रे, मेरे को एक बात, इतना पक्का है कि ये ऐसा पोटनिगिस बराबर है, ऐसा है ना? वैसा भी नहीं है क्या? रुक, ये ऐसा बराबर है, वॉटरप्रूफ। हा तर राहूच नाही सकत, कॅन्सल। हा असा तर बिलकुल नाही राहू सकत, कॅन्सल। आता राहिली गोष्ट ए आणि डी मधला, हे दोन्ही तर समानच आहेत बिचारे, ठीक है। थांब थांब, मी काय म्हणतो, ए ट्रायंगल नीचे में देखते हो तो उल्टा हो रहा है, तो यहाँ पे सीधा है तो उल्टा होगा कि नहीं होगा? उल्टा वाला ट्रायंगल आपको ए और डी में कहां पे दिख रहा है? बस, तो ए तो हो ही नहीं सकता, डांडा सरफ इज योर आंसर। जास्त उतू उतू नाही करावा भाव, आहे की नाही, है ना? इतकाही एक्साइटमेंट चुकीचं आहे बरं, एक्साइटमेंट आलं पाहिजे, असं नाही की नाही, ठीक है। ओव्हर वाला कॉन्फिडेंस ही बर्बाद करते माणसाला, हो का नाही का? हाँ, चला लक्ष्य दे। नेक्स्ट देखो बच्चा, अब देखो 10वां, 10वां का म्हणते रे, फुलपाखरू है पूरा, एक नंबर, एक मिनट, देखो देखो, यहाँ पे गोलू तो पक्का है, कहां पे गोलू दिख रहा है? यहाँ पे दिख रहा है, कैंसर। घाट भलताज गोलू इज देयर, है गोलू, है गोलू, है गोलू। अच्छा चलो बीसीडी में से देखते हैं अभी। चलो, अब ये गोलू को मस्त चिपक के है, बराबर है, लाइन जो भी है इधर में लाइन चिपक के है, कह रहे है लाइन भलता छे रही है, कैंसल। ये देखो लाइन भलते गए है ना। चलो, अब मैं क्या बोलता हूं, फुलपाखरू पूरा है, यहाँ पे पूरा है क्या? ऐसा, कैंसल। तो बांड्या सरप इज आंसर। समज लगा रे धांड्या? चल नेक्स्ट पाय, 11वाचा पाय रे। मी काय म्हणतो बाळा, इथे पक्का 100% इथे असा ट्रायंगल बनना है, पण हा भूरा आहे तर याच्या अपोजिट भूरा आहे, हा काऱ्या तर अपोजिट काऱ्याच राहील की नाही राहील? काऱ्या असणारा अशामध्ये, अशामध्ये कोणता? हा तर होऊच नाही सके, असा आहे। आता काऱ्या हा आहे, बाबा 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 हा होऊच नाही सके, आणि हा तर भूरे आहे, कॅन्सर, बांड्या सरप आन्सर। एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, एक कुठल्या नाही कुठल्या गोष्टीला पकडणे, ठीक आहे, आणि त्याला ऑप्शन मध्ये जज करण्याची सुरुवात कर। ज्याला हे कला आली, रीजनिंग जिंदाबाद। समझ रहे हो बात को? ठीक है, समझ रहे हो ना? चलो, अब मार को एक बात बताओ, 12वां, तई 12वां नहीं, 12वां, चल पाय, ओए भगवंता, हा असा तर बनणारच आएगा, ठीक है। अरे निघू दे ना पोट, का फरक पडते, पाय आएगा, ठीक है, तुझी मर्जी आता, चल धर, म्हणजे असा तर आहेच, असं समज, धर,
चल चल बघ रे बाळा. भाऊ सगळ्याच ठिकाणी पोट निघले आहेत का मस्त? नाही, अरे हा तर भलत्याच जागून निघालाय पाय. इथून पाहिजे होता कोपऱ्यामधून. कॅन्सर. चल लक्ष दे. थांब बाळा, थांब. त्याच्यानंतर लक्ष दे, हा जो इकडली जी जोडी आहे ना बाळा, ते बिलकुल बरोबर अशी वाली आहे. ठीक आहे. आणि मस्तपैकी त्याला त्या काय म्हणतात रे याला, बॉक्सला असं चिपकून आहे. बरोबर आहे. ठीक आहे. थांब रे बाळा, हा तर होऊच नाही शकत. हा पहिल्या फुर्सतमध्ये कॅन्सल आहे. ठीक आहे, कारण की इथे अशा नावाची गोष्ट नाही आहे. कॅन्सल. त्याच्यानंतर आता बी आणि डी मधून उत्तर आहे बाळांनो. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, दोन असे वेगळे वेगळे आहेत का रे इथे? असं थोडी आहे. हा बघा, इथे हा पोट माहित नाही ना, हा पोट चिपकला त्याच्या. हा पोट्या पोट्या झाला की नाही. कॅन्सल म्हणजे बॉम्बे इज युअर अँस. समजलं बाळांनो? बघा, जज करा. आता ते हे माझी पद्धत झाली. तुम्हाला त्या वेळेवर पेपरमध्ये तुम्हाला काय सुचतोय त्या हिशोबाने तुम्ही डिसाइड करायचं. ठीक आहे. पण मी फक्त आता सांगण्याचं काम करतो की तुम्ही अशा पद्धतीने पण विचार करू शकता. हे ध्यानात ठेवा. समजलं? नेक्स्ट बघा रे, काय आहे रे हा प्रकार? हा कावे मालिका पूर्ण करा. पाय भाऊ, एक एक लाईन वाढत आहे. जस जसं समोर जातं, इथं गेल्यावर ही लाईन झाली, इकडे गेल्यावर ही लाईन झाली, म्हणजे बिलकुल क्लॉकवाईज चालला तो. तर आता मग इकडे लाईन जाईल. बरोबर आहे. असा दिसणारा कुठे आहे? सॉरी 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 45 डिग्री मध्ये कन्वर्ट करत आहे तो ना. मी 90 डिग्री केलं. असं राहील भाऊ. हा कुठे दिसतोय? इथे कॅन्सल, इथे कॅन्सल, इथे कॅन्सल. चोक्या सरप इज युअर अँस. चल पाय रे, नेक्स्ट प्रश्न. ओ माय गॉड, एक नंबर भाऊ. जसा समोर जाता ट्रँगल मध्ये एक एक लाईन वाढत आहे. इथे एक होतं, मग 2 झाल्या, मग 3 झाल्या, तर आता 4 होतील की नाही होतील? कॅन्सल. होईल होकटाच होईल. एकच आहे. सीज युअर अँसर. चिमणे. समजला? अच्छा, नेक्स्ट. आता पहा रे, हा बिचारा एरो का नाही, क्लॉकवाईज का नाही फिरत आहे का? हा इथे होता, तर मग इकडे आला, मग इकडे आला, तर आता कुठे जाणार? इथे असणारा एरो कुठे? आता हा थोडसा थांबा, हा थोडासा दिसायला जरा बरोबर नाहीये. हा कोणत्याला जुडूनच आहे. हाच तुमचा काय आहे? अँसर. समजला? हा तर होऊच नाही सकत. ठीक आहे. तर ए इज युअर अँस. त्याच्यानंतर लक्ष दे रे बाळा. मी का म्हणतो, हा जो बिचारा चॅन्ड्रे आहे, कोण? आता बघा, याला कसं जज कराल? कोणी सांगू शकेल का याचं उत्तर कसं जज करावं लागेल? बाबा घाबरावचा टुकुर टुकुर सांग आता मस्तपैकी. तुझा का म्हणणं आहे? हा एक एरो आहे तर असं झालं, तर एक एरो आहे तर असं झाला का? असं झाला. हा, इथून असा एक तो व्हाईट वाला आला. म्हणजे एरो जसा असं झाला तो भूर झाला म्हणतेस तू? हो. अच्छा, आणि मग इथून मग हा वाला कालू आला. ओके. मग हा पुन्हा असं रोटेट झाला, तर सरळ झाला. सरळ झाला, पण 2-2 झाले. हो, तर हे व्हाईट वाले 2 झाले. व्हाईट वाले 2 झाले. हा, मग असा होईल. थांबा, मग असा होईल वरती, म्हणजे खाली व्हाईट वाले एरो राहतील. एक नंबर, गुड. खाली तर 100% काय राहणार आहेत? असे व्हाईट वाले. कुठे? वरती की खाली? खाली पाहणारे. खाली पाहणारे तसं तर एकही नाही आहे ना. कुठे? बी. तू तर मला वरती सांगत आहे ना. इथे एरो खाली पाहतात. अच्छा, एरो खाली पाहतात. किती एरो राहतील? 2. का बरं 2? बिकॉज याच्यातही 2च आहेत. याच्यातही 2च आहेत. कुठे? कशात? याच्यात 2 आहेत, आणि याच्यात एक प्लस नाही झाला, म्हणून याच्यात एक प्लस होईल. इथे असं झाला. मग इथून ते ब्लॅक वाले येतील 2. कुछ पल्ले नहीं पड़ा मेरे आपके. आ जाओ. दूसरा कौन बताना चाहता है? चलो, उस बच्ची का नहीं समझ में आया है भाई, इसका देखते. इसका तो भी समझ में आता है. का रक्षित,
रक्षा कर भाई इस एग्जाम्पल की, बता. हाँ बता. जर पहिले तो एक ॲरो आहे असा, असा मग त्याच्या मागे काला कालू वाला गोलू आहे. हा तर मग त्याच्यानंतर तो आणखी एक वाढला. आणखी एक वाढला हा, पण पांढरा झाला तो. हा मग इकडे वाढतील, मग तो अपोजिट साइडला होईल. अपोजिट साइडला होणार. हो मग आता बघ इथे असं होतं तर याचं असं झालं, तर हे असे होते ते आता याचे अपोजिट होणार आहे तितके पक्का. हो आणि ते इथे बघ कालू आहे तर इथे पण कालूच आहे. आता हे भुरू आहेत तर हे भुरू राहतील की नाही राहतील असं म्हणणं आहे का तुझं? हो. असं नाही ना बाळा. हा? नाही, त्या साइडला हा त्या साईडला म्हणणार आहे, याच साईडलाच राहतील, त्याच्या मागे भुरू राहतील. त्याच्या मागे भुरू राहतील इतकं पक्क. हा पक्क. कालू नाही राहतील रे. हा इथे काय राहतील सांगा बरं. ऑप्शन मध्ये एकही भुरू नाही. हा कावे. अच्छा अच्छा हा कालू राहतील तुझ्या हिशोबाने. चल दर मग मग ते वाढतील ना, ते अपोजिट साइडला हे वाढतील अपोजिट साइड मध्ये राहतील असे. त्याच्या मागे हे किती होतील 2 की 4? 2 2. आणि त्याच्या मागे काय राहतील? भुरू. भुरू. अच्छा भुरूच काऊन राहतील ते सांग बरं. कारण की तिथे एक होता तर कालू होता, हा, मग हा. वाढला तर भुरू झाले. भुरू झाला. चला ठीक आहे. 80% थोडा बहुत समजला असेल असं मला वाटते. 100% पाहू चिम नाहीये बरं. सांग आता एक्झॅक्ट सांग रे तू बरोबर. हा पाहू. आणि काही गडबड केलास तर तुझ्यात देतो दणके. सांग. तर पहिले कालू इकडे होता, कालू इकडे होता. हा एक भुरू झाला. कालू असा होता ना बाळा, तर हा असाच आहे ना. मग भुरू वरती झाला. भुरू वरती झाला. मग असं फिरला तर असा फिरला. काय कसा फिरला? ये ये ये. हा तुझा काहीच नाही समजला मला. हा ये ग चिमणे. थांब थांब बरोबर येत आहे का पाहू दे पहिले. हा सांग बाळा. सर पहिले तो या साइडला होता, या साईडला होता. मग तो अजून वरती झाला. वरती झाला म्हणजे क्लॉकवाईज सांग. असं वरती झाला, क्लॉकवाईज झाला की अँटी क्लॉकवाईज झाला, घड्याळीच्या दिशेप्रमाणे झाला की विरुद्ध झाला? घड्याळीच्या दिशेप्रमाणे होता, इकडे होता, मग हा वरती झाला. वरती झाला. मग पण या साइडला, वरती झाला. हा बरं मग मग या साइडला घुमला तो. या साईडला घुमला. बरं खाली येते तो. हा बघा काय म्हणते तू सांग आता. हा असा होता हो मग असा झाला म्हणते. हो. पण हा तर भुरू झाला ना. हा असा होता, असा होता मग हा वरती गेला. वरती गेला. मग हम्म मग क्लॉकवाईज फिरत आहे तर तो जो आहे वरती असा एरो होता तो असा गेला ना. असा गेला ना. हा मग तो आला ना बरोबर. हा, मग तो बरोबर. खाली गेला. मग खाली गेला म्हणजे असा झाला म्हणते. हो मग असं. हा. हा मग मग वरती इथे इथे काय राहणार आहे? पायी वाईट भुरू. भुरू. हा मग असं. मग नाही का तो असा गेला ना. असा गेला ना. हो मग तो एक एक वाढेल. अजून एक वाढेल. कारण की एक वाढत आहे. हा एक वाढत आहे प्रत्येक त्यामुळे. वेळेस. बरोबर आहे. चला तो वाढ जे होत आहे क्लॉकवाईज. आता इथे इथे क्लॉकवाईज होत आहे तर इथे काय राहणार आहे? कालू की भुरू? कालू. कालू. समजला का रे आता तरी? चला म्हणजे तुमचा आन्सर ये. आता हिची तमन्ना पुरी करून टाकू. ये ये ये. हे चिमणी जे यावेळेसची टॉपर आहे ते पाहू आता काय म्हणते. हा. जे ये चिमणे ये सांग. नाही दिसते दिसते हाईट आहे बरोबर. हा सांग आता चिमणे. सांग बाळा काय म्हणणं आहे आता तुझं? हा पहिले एक एरो आहे एरो आहे आणि मग त्याच्या वरती एक वाढून वरती एक वाढून तो भुरू होत आहे. भुरू होत आहे. गुड. आणि मग तो जो पहिला वाला जो एरो आहे हा तो ऑपोजिट जातलाय अपोजिट होऊन मग भुरू होत आहे. पण एक वाढत आहे. हो पण एक हा वाढत आहे. ओके. हा आणि जो वरचा जो एरो आहे हा तो कालू होत आहे. कालू होत आहे. तर त्यात अजून जो आता जो वरचा जो एरो आहे ओके तो वाढून खाली पाहिल आणि Okay. जो वरचा आहे तो भुरू होईल. ओके ओके ओके. म्हणजे हे जे आहेत बिचारे ते हे तसेचे जे तसेच हे जसेचे तसेच राहतात. तसेच राहतील पण पण भुरू आहेत तर कालू. कालू होणार. ठीक आहे. आणि हे जे बिचारे अपोजिट जातील आणि कालू आहेत तर भुरू होणार आणि एक वाढणार. पक्का? बरोबर. चला काही डाउट? चलो गुड बच्चा गुड. बहुत हो गया अभी. हर एक के अलग अलग फंडे पता चल गए.
अब देखो, कोई भी बंदा, हर एक बंदा अपने अपने हिसाब से सोचेगा। ऐसा कुछ नहीं है कि जैसे मैं बता रहा वैसे ही आपको सोचना है। आपको टाइम पे जिस हिसाब से दिमाग चले उस हिसाब से दिमाग चलाओ भाई। कोई डाउट है थोड़ा सा तो भी, उल्लू सा तो भी? चलो नेक्स्ट। तो देखो बच्चा, आई होप बाकी के जो एग्जाम्पल है अपने अपन कल कंटिन्यू कर लेंगे, क्योंकि आज का दिन जरा बहुत ज्यादा हो गया है ना। तो फिर से एक गुजारिश करना चाहूंगा, देखो तो अपने हमारी पढ़ाई ऐसे ही इसी हिसाब से हम लोग करते हैं, ऐसे ही क्लास में, है ना। तो आप अगर सपोज आप चाहो तो फोर्थ के रिगार्डिंग कोई अगर बच्चा होगा 2026 के रिगार्डिंग नवोदय की तैयारी कोई करना चाह रहा है, तो हमारी जो बैचेस है, नए बैचेस 19 ऑफ जैन से नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं। तो आपको अगर सपोज कुछ डिटेल चाहिए तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। और कुछ वेराइटीज ऑफ एग्जाम्पल अगर 2025 के हिसाब से अगर आप करना चाहते हो, डेली अपडेट रहना चाहते हो, तो चैनल को सब्सक्राइब करके रख लीजिएगा, दोस्तों में शेयर कीजिएगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए। थैंक यू सो मच, बाय बाय।